कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हा इशारा दिलेला आहे। वॉशिंग्टन लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करेल असा इशारा दिलाय। कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा इशारा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। तर इराणच्या सहकार्यासह किंवा त्याशिवाय वॉशिंग्टन लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करेल। मात्र त्यांनी आपल्या विधानावर अधिक भाष्य केलं नाही, पण हे पाऊल उचलणं सोपं नसेल याचीही कबुली त्यांनी दिली आहे। तर थोड्याच वेळात इराणचं शिष्टमंडळ आणि पाकिस्तानी पंतप्रधानांमध्ये चर्चा होणार आहे। पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबाद टॉक्स पार पडणार आहे। युद्धविरामाच्या इराण आणि अमेरिकेची आज प्रत्यक्ष चर्चा होणार आहे। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी संवाद साधणार आहे। चर्चेपूर्वी शिष्टमंडळ पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट देखील घेणार असल्याचं समजतंय। तर दोन्ही शिष्टमंडळ शहबाज शरीफची भेट घेणार आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीश सर, खरं तर महत्त्वाची ही घटना आहे। पाकिस्तानच्या राजधानीत दोन्ही देशाचे जे प्रतिनिधी आहेत ते आता संवाद साधणार आहेत। या चर्चेदरम्यान नेमका तोडगा निघतो की आता हे जे युद्ध आहे ते वेगळं वळण घेतं, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच कृपा, सगळ्या जगाचं लक्ष जे आहे या इस्लामाबाद टॉक्सकडे त्या ठिकाणी लागलेलं आहे। आणि जर खरोखरच पाकिस्तानमध्ये म्हणा, इस्लामाबादमध्ये म्हणा किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अशा प्रकारची चर्चा होत असेल आणि जर हा संघर्ष निवळत असेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी जर खुली होत असेल तर ही स्वागतार्हच बाब आहे। पण दुर्दैव असं आहे की या चर्चेच्या आधीच ज्या प्रकारच्या अमेरिका आणि इराणमध्ये विश्वासाचा अभाव आहे, ट्रस्ट डेफिसिट आपण ज्याला म्हणतो, तो विश्वासाचा अभाव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यातल्या त्यात पाकिस्तान सारखं राष्ट्र हे खरोखरच मध्यस्थाची भूमिका अदा करण्यासाठी त्याची अवकातच नाहीये, त्याची कुवत नाहीये, हा फॅक्ट आहे। मग ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता चर्चा तर होतीये, पण यातून काही सकारात्मक निघेल का, साशंकता आहे। पहिली गोष्ट, सुरुवात तर इथूनच आहे की या चर्चेसाठी इराणचं डेलिगेशन येणार की नाही, शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे त्याच्याविषयी क्वेश्चन मार्क होतं। पण शेवटी आता इराणचं डेलिगेशन इस्लामाबादमध्ये पोहोचलेलं आहे। बरं, त्याच्याही पुढे जाऊन चर्चा तर होतीये, पण ते डायरेक्ट टॉक्स नाहीयेत, प्रत्यक्षरित्या एकमेकांच्या समोर बसून अमेरिका आणि इराण ही चर्चा करणार नाहीत, तर ते प्रॉक्सिमेट डायलॉग आहे। म्हणजे त्या हॉटेलच्या दोन वेगवेगळ्या रूम्स मध्ये त्या ठिकाणी बसणार आणि कुरिअर बॉय सारखं पाकिस्तान त्यांचे प्रस्ताव एक दुसऱ्यांकडे त्या ठिकाणी पाठवणार। म्हणजे हा विश्वासाचा अभाव असल्यामुळे आणि मुळातच 15 पॉइंट डील आणि इराणचं 10 पॉइंट डील यामध्ये कमीत कमी 5 मुद्दे आहेत जे ऍब्सोल्युटली परस्पर विरोधी आहेत। म्हणून खरोखरच या चर्चेमधून फारसं काही सकारात्मक निघेल अशी शक्यता कमी आहे। पण कमीत कमी जर हा 14 दिवसाचा ट्रूस किंवा एक प्रकारे आपण ज्याला शस्त्रसंधी म्हणतो, हा जर पॉज लांबला, 45 दिवसासाठी ही शस्त्रसंधी झाली आणि पुन्हा पुढच्या टप्प्यांमध्ये अशी चर्चा होत ऍटलिस्ट काही मुद्द्यांवर जर सहमती त्या ठिकाणी होऊ शकली तर माझ्या मते कमीत कमी हे फुल फ्लेज्ड वॉर जे आहे, पूर्णविराम जरी लागला नाही तरी स्वल्पविराम त्या ठिकाणी लागेल आणि काहीच होर्मुझची सामुद्रधुनी काही अंशी खुली होण्यामध्ये आणि पश्चिम आशियामधला संघर्ष काही अंशी निवळण्यामध्ये त्यासाठी मदत होऊ शकते। पण आज घडीला तरी या इस्लामाबाद टॉक्स मधून फारसं काही भरीव बाहेर निघेल अशी शक्यता जी आहे ती फारच कमी आहे। जी, निश्चितच सतीश सर, जसं की हे सीज फायर झालेलं आहे, या सीज फायर नंतरही डोनाल्ड ट्रम्प मात्र एका तटस्थ भूमिकेत आहेत। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच असा इशारा त्यांनी परत दिलेला आहे। खरं म्हटलं तर हा कोर्सिव्ह डिप्लोमसीचा भाग आहे। म्हणजे या चर्चेच्या काही तास अगोदरच अशा प्रकारची विधानं करणं की आम्ही जे आहे फुल्ली लोडेड आहोत, म्हणजे आमच्या गन्स एक प्रकारे जे आहे पूर्णतः तयार आहेत आणि आखातामध्ये ऑलरेडी आमचे सैन्य आहेत, आमचे फायटर प्लेन्स आहेत, आमच्या 3 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत, म्हणजे जर गरज पडली तर आम्ही जबरदस्त अशी आक्रमक कारवाई करू शकू, अशा प्रकारचे इंडिकेशन्स त्यांनी दिलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला त्यांनी अशा प्रकारे सांगणं की होर्मुझची सामुद्रधुनी ही आम्ही खुली करणारच इराणच्या सहकार्यानं किंवा त्यांच्या विना। खरं म्हटलं तर मागच्या कित्येक आठवड्यांपासून अशाच प्रकारची विधानं ते करतायत की होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे ती आम्ही खुली करणार। पण ग्राउंड रियालिटी अशी आहे की तो चिंचोळा भाग असल्यामुळे आणि इराणचं त्यावर वर्चस्व असल्यामुळे अमेरिकेला हे काही सहजासहजी जमणार नाही। म्हणूनच ते कॉमन पेट्रोलिंग,
त्यामध्ये अरब राष्ट्रांनी फंडिंग करण्याचा भाग त्या ठिकाणी असो किंवा नाटो सदस्य राष्ट्रांनी या होर्मुझच्या सामुद्रीला खुली करण्यासाठी पुढाकार घेण्याची वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी या अमेरिकेने याच्या अगोदरही बोलून दाखवलेल्या आहेत. म्हणून अल्टिमेटली माझ्या मते हा कोर्सिव्ह डिप्लोमसीचा भाग आहे, दबाव तंत्राचा भाग आहे, ज्याच्या माध्यमातून चर्चेच्या दरम्यान सुद्धा इराणवर एक प्रकारे दबाव टाकावा की जर तुम्ही आमच्याशी चर्चा केली नाही किंवा आमच्या गोष्टी जर मांडल्या नाही तर आम्ही जे आहे आक्रमक होण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. म्हणून बेटर यू बिहेव प्रॉपरली इन द सेन्स आम्ही जे सांगतोय त्या अटी तुम्ही मानाव्यात, यासाठीचा हा सगळा दबाव तंत्राचा भाग आहे. निश्चितच सतीश सर, आपण पुन्हा खरं तर पाकिस्तानच्या मुद्द्याकडे येऊयात. पाकिस्तान जे आता मध्यस्थी करतंय त्यात कुठेतरी पाकिस्तानचा पण स्वार्थ आहे का? कारण या युद्धामुळे पाकिस्तानची जी खरं तर परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, ती आधीच खालावलेली आहे आणि आता या युद्धानंतर पाकिस्तानात प्रचंड भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. मग ती गॅस सिलेंडरची असेल किंवा अजून कुठल्या तरी बाबतीत पाकिस्तानची जी आर्थिक परिस्थिती आहे ती ढासळतच चालली आहे. यात आता पाकिस्तान स्वतःचा स्वार्थ सुद्धा साध्य करतोय का, असा देखील सवाल आहे. 100% यात पाकिस्तानचा स्वार्थ आहेच, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नसावी. आणि काही दिवसांपूर्वी डॉक्टर एस जयशंकर यांनी जे विधान केलं होतं की पाकिस्तान हे जे आहे एक प्रकारे दलाली राष्ट्र म्हणजे दलाली करणारं राष्ट्र आहे आणि या सो कॉल्ड मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये सुद्धा जे आहे तो मध्यस्थ नाहीच आहे, तो मेसेंजर आहे, इथे सुद्धा तो दलाली करतो. जसा तुम्ही मुख्य मुद्दा या ठिकाणी रेज केला की जर खरोखरच हा पश्चिम आशियाचा संघर्ष लांबला तर जगाचं तर वाईट त्या ठिकाणी होतच होतंय, पण पाकिस्तानला याचा जबरदस्त फटका बसतोय. आज घडीला जर आपण पाहिलं तर तिथल्या डिझेलच्या किमती या 500 रुपये प्रति लिटर पेक्षा सुद्धा जास्त त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. त्यांची इतकी नामुष्की त्यांच्या अर्थव्यवस्थेची झालेली आहे की रात्री 8 वाजल्यानंतर जे आहे मॉल्स बंद, एक प्रकारे जे आहे लॉकडाऊन लावण्याची नौबत एक प्रकारे जे आहे तशा प्रकारची नामुष्की पाकिस्तानवर त्या ठिकाणी ओढलेली आहे. म्हणून जर हे युद्ध लांबलं तर जे आहे त्यांची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, जर हे युद्ध लांबलं तर ऑलरेडी जगाला सांगण्यासाठी तर जे आहे सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये डिफेन्स डील झालेलं आहे. मग इराणनं जर आपली आक्रमकता हे युद्ध लांबल्यानंतर सौदी अरेबिया विरुद्ध अशाच प्रकारे तो भविष्यामध्ये हल्ले केले तर पाकिस्तानला जे आहे त्या सौदी अरेबियाच्या मदतीला त्या ठिकाणी जावं लागेल. मग पाकिस्तानची तशी तयारी आहे का, पाकिस्तानचं तसं सामर्थ्य आहे का, या युद्धामध्ये जे आहे ओढलं जाण्याची त्याची तयारी त्या ठिकाणी आहे का, हाही जो आहे एक प्रकारे त्याच्यासमोर कॅश 22 सिच्युएशन त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पाकिस्तान हे अमेरिकेचं प्याद आहे. जर या ठिकाणी मध्यस्थ म्हणून पाकिस्तान पुढे आला असेल तर यामध्ये पाकिस्ताननं काहीही केलं नाही. यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका अमेरिकेची होती. अमेरिकेला एक प्रकारे जे आहे एक्स्ट्रीम स्टान्स घ्यायचा, एका रात्रीमध्ये आम्ही इराणला उद्ध्वस्त करून टाकू असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला मध्यस्थानं म्हटलं म्हणून आम्ही एक पाऊल मागे हटलो अशा प्रकारची भूमिका घेण्यासाठी अमेरिकेला सोयीस्कर ठरावं म्हणूनच अमेरिकेनं आपलं पिल्लू, आपलं प्याद म्हणून पाकिस्तानला या सगळ्या परिस्थितीमध्ये वापरण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. म्हणून पाकिस्तानकडे जे आहे मध्यस्थाच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला नको. यातून काही डॉलर्सचा फायदा होईल, काही तेल आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी येईल, या लालसे पोटी माझ्या मते पाकिस्तान जो आहे या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारे सो कॉल्ड मध्यस्थ म्हणा किंवा मेसेंजर म्हणून त्या ठिकाणी काम करताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. जी, निश्चितच सतीशधर सर, धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.